प्रयत्न नक्कीच दोन्ही टीम करतील. आणि आता पोहोचण्यासाठी प्रयत्न मैदानावरती तितकेच ताकदीचे असणं गरजेचं आहे, कारण दोन्ही जे संघ आहेत ते दोन्ही संघ अगदी अप्रतिम आहेत. एका बाजूला अँडी दाखल झालाय, दुसरा त्यांच्या बरोबर मनीष आहेत नॉन स्ट्राईक एंडला. तर गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज गणेश यांनाही आपण पाहताय. सिद्धार्थ आहे, माफ करा, गोलंदाजी ट्रॅकवरती सिद्धार्थ आहे. आणि पहिला बॉल समोर अँडी, पहिल्या बॉलवरती गोषंकी झोन मध्ये बॉल निघून गेला आणि पहिल्या बॉलवरती उपांत्य फेरीचा पहिली रन्स मात्र आले इथे अँडीच्या बॅटमधून. नक्कीच संघाचं खातं या ठिकाणी ओपन केलं गेलंय. संघाचा श्रीगणेशच्या दिशांसर झालाय आणि प्रत्येक बॅटरनं सावध कुठेतरी सुरुवात करतो. कुठेही जोखीम घेताना आपण त्यांना पाहिलं नाहीये दिवसभर. पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोन मध्ये एक धावसंख्या पुढे सरकेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल 2 या आकड्यावरती. ही मॅच जिंकणं गरजेचं आहे, कारण इथून जर जिंकलात तर मात्र स्वप्नांपर्यंत पोहोचता येईल. आणि इथून जर तुम्ही पराभूत झालात तर हे स्वप्न तुम्हाला 365 वर्ष म्हणजे महिने वाट बघावे लागेल, दिवस वाट बघावे लागेल. इथून जर पाहिलं तर तिसरा बॉल आहे, त्या तिसऱ्या बॉलवरती सिंगल आले म्हणजे अगदी समजदारीचं क्रिकेट आहे. सिंगल डबल न मैदानावरती आता इक्वेशन जे आहे तर सन्माननीय प्रसादजी कोरगावकर साहेब यांचं देखील या स्पर्धेमध्ये शुभागमन होते. आपलंही सहर्ष स्वागत. श्यामनगर चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये आपण सन्माननीय कोरगाव साहेब यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करीत आहोत. नाही, नक्की जाऊया मॅचच्या दिशेने. एका बाजूला आपण पाहिलं तर स्पार्टन्स असा संघ, दुसऱ्या बाजूला टायटन्स, दोन्ही चांगले संघ. कारण का, परंतु मी जसं मगाशी सांगितलं, एक पाऊल दूर असेल कुठेतरी पाहिलं तर प्रत्येक बॉलवरती हा इंटेंट तुम्हाला पाहायला मिळते. त्यावेळी मी म्हणलं की काउंटर अटॅक करायचं होतं, आपण पाहिलं अँटी स्टेप आउट झाले, अगदी रडार मध्ये बॉल आला नाही, मात्र एक धाव आले. 5 चेंडूचा की इथे संपला गेलाय. ओव्हर संपले, पहिल्या ओव्हर संपले आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस रणसंख्या आहे ती 5 या आकड्यावरती. इथून 12 चेंडू आहेत आणि 12 बॉलवरती आता तुम्हाला चला सर्वांना विनंती असेल, स्टेजवरती जे बसले आहेत त्यांनी स्टेज खाली करायचं आणि प्रमुख पाहुणे आमचे या ठिकाणी दाखल झालेत त्यांना स्थानपण होण्यासाठी असं नसतं होण्याची आमच्याकडून त्यांना विनंती करतो. चला स्टेज खाली करा पटापट. चला मागे जे प्रेक्षक आणि जे कोणी स्टेजवर बसून या माझा आनंद घेत आहेत, मित्रांनो प्रेक्षक आहेत त्या सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, या स्पर्धेतील जे काही आमचे प्रायोजक आहेत आणि काही प्रमुख अतिथी वर्ग आहेत ते आता उपस्थित होत आहेत आणि त्यांच्यासाठी प्लीज विनंती आहे की आपण आसनाची व्यवस्था करूयात. मागे जे प्रेक्षक बसलेत त्यांना विनंती असेल की आपण थोडंसं इथे मात्र जे प्रमुख अतिथी मान्यवर उपस्थित झाले त्यांच्यासाठी आपण स्टेजवरती आसन व्यवस्था करूयात. चला पुन्हा एकदा प्रमुख पाहुण्यांचं शब्दसुमनाने आणि टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिली सेमीफायनल, एक संघ विराट हा संघ मात्र फायनलमध्ये प्रवेश केलाय. या मॅचमध्ये जो संघ जिंकेल तो मात्र पुढे प्रवेश करेल आणि एक पाऊल पुढे कोण जाईल अगदी येणाऱ्या 10 या 15 मिनिटांमध्ये त्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि नक्कीच थोडीशी घाई करायची आहे कारण का चला उशीर वेळही होतोय, अजून इथून ग्रँड फिनाले हे बाकी आहे. रणसंख्या 5 आकड्यावरती स्थिर आहे. पहिल्या षटकाचा कामतेकरची खेळ संपलाय आणि ओमकार गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय. जे ओमकारनं मागच्या मॅच मध्ये लाजबाब गोलंदाजी केली होती त्याला गोलंदाजी ट्रॅकवरती आणलं गेलंय. पहिला बॉल आहे षटक क्रमांक 2 मधील. नक्कीच दुसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात होते. ओमकारला पाहतोय, पहिल्या चेंडू हलक्या त्याने ग्लान्स केलाय परंतु नोची पंच खून करतायत, आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. तदवर मला वाटतं अर्जित होते ती एक धाव. धावसंख्या जाऊन पोहोचेल 6 या आकड्यावरती. पहिल्याच षटकाची सुरुवात नोने दिशांसर केली आहे. पहिल्याच बॉलवरती जर आपण पाहिलं तर एक डीच्या माध्यमातून धाव आली. दुसरा बॉल वाईड आलाय. इथे एक एक्स्ट्रा रन टोटल मध्ये ऍड होईल. वाईडच्या माध्यमातून रणसंख्या झाली 7 या आकड्यावरती. पहिल्या बॉलवरती डिक्लेअर आणि दुसरा बॉल थोडासा बाहेर, म्हणजे पॅड वरती टाकायचं होतं, पायावरती टाकायचं होतं, बराचसा बाहेर गेला आणि तिथून जर पाहिलात तर दुसऱ्या बॉलवरती एक एक्स्ट्रा धाव संघाच्या टोटल मध्ये ऍड.
नक्कीच पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर एक धाव मिळते आणि एकेरी धावेवरती कुठेतरी माणूस म्हणजे मेरिटवरती कुठेतरी समजा 14 किंवा 15 जरी धावा 18 चेंडू बनल्या ना तरी मॅच ही रंगतदार होणार आहे. आणि कापतेकरची क्रिकेट इथेच आहे म्हणजे इथे तुम्हाला मोठे फटके खेळतच सहजासहजी येत नाहीत. चांगल्या बॉलला तुम्ही सन्मान द्या. खराब चेंडू रडार मध्ये आला त्याच्यावरती एक मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न करा. आणि खास करून या क्रिकेटला जर आपण पाहिजे तर अंडर बॉक्स हे ग्राउंड लेवलचं क्रिकेट आहे. इथे जितका तुम्ही ग्राउंड वरती राहाल, जितका तुम्ही ग्राउंड लेवलला फटके खेळाल, तेव्हा तितके तुम्ही फायद्यात राहाल. आणि सध्याच्या घडीला मैदानावरती तेच सुरू आहे. आलेल्या प्रत्येक बॉलला झोन मध्ये ढकलण्याचा फक्त प्रयत्न होतोय. सिंगलनं संघाचं खातं सातत्याने पुढे नेण्याचा आतापर्यंत बॅटरचा एक मानस आपण पाहतोय. रणसंख्या 9 आकड्यावरती 9 चेंडूचा खेळ मैदानावरती संपवला गेलाय या सेमी 1 मध्ये. म्हणजे या स्पर्धेची पहिली उपांत्य फेरी पुन्हा एकदा एक सिंगल धावाले म्हणजे रणसंख्या डबल डिजिट मध्ये प्रवेश केलाय. लॉस ऑफ नन विकेट्स 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. नक्कीच धावसंख्या जर पाहिली तर 10 वरती जाऊन पोहोचले. नक्कीच अजूनही दुसऱ्या षटक मार्गस्थ असताना 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. धावसंख्या 10. पहिल्या षटकामध्ये 5 धावा दिशानुसार आल्या होत्या. त्याच्यानंतर या षटकामध्ये देखील 5 धावा येत आहेत. नक्कीच एक 17-18 धावा करण्याचा मानस असेल आपण या ठिकाणी पाहू शकतो. बॅटिंग करणारा श्यामनगर स्पायटरचा संघ पुन्हा एकदा मनीषसाठी हा बॉल इथे पुन्हा एकदा एक सिंगल धाव येईल. म्हणजे प्रत्येक बॉलवरती थेंबे थेंबे तळेसाचे एका धावेनं संघाचा जो स्कोर कार्डचा आलेख आहे तो अगदी वाढत चाललाय. रणसंख्या जाऊन पोहोचे डबल 1. 11 या आकड्यावरती शेवटचा बॉल मैदानावरती षटक क्रमांक 2 मध्ये शिल्लक. गोलंदाजी ट्रॅकवरती ओमकार आहे. या षटकामध्ये थोडासा महागडा राहिलाय म्हणजे 5 मध्ये 6 धावा तरी खर्च केला आतापर्यंत. समोर मनीष डावखुऱ्याचा बॅटर संपूर्ण स्पर्धेमध्ये लाजवाब खेळ. बॅकफुटला गेले, टॅप केलंय, बॉल निघून गेलाय पॉइंट मध्ये. म्हणजे एक सिंगल धावाले षटक क्रमांक 2 इथे संपलाय आणि 2 षटकाच्या अखेरीस चला 1 बाकी. चला 12 झालेत. चला 1 बॉल बाकी आहे. 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटच्या बॉलसाठी गोलंदाज ओमकार पुन्हा एकदा इन ऍक्शन. ओव्हर क्रमांक 2. रणसंख्या 12 या आकड्यावरती शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. मागे क्षेत्ररक्षक बॉल अडवतोय. तिथून डॉट बॉल आलाय. अगदी 2 षटकाचा खेळ संपलाय आणि कापतेकरच्या मैदानावरती जे काही खेळ सुरू आहे रन बॉल इक्वेशन 12 चेंडू फेकून झालेत आणि 12 धावाही झाल्यात. अगदी शेवटच्या षटकामध्ये आता इथून अर्जुन आक्रमण करेल की पुन्हा एकदा सिंगल डबलनं संघाचा जो टोटल आहे तो पुढे घेऊन जाईल. नक्कीच मला तर नक्की वाटतं की शेवटच्या षटकामध्ये सिंगल डबलवरती कुठेतरी भर देण्याचा मानस असेल. कारण का ज्या धावा आपल्याला 2 षटकामध्ये पाहिजे होत्या त्या धावा मात्र येताना दिसतेच. पहिल्याच 2 षटकामध्ये 6च्या सरासरीने आत्तापर्यंत 12 पर्यंत मजल मारली आणि नक्कीच येणाऱ्या 6 चेंडूमध्ये जरी 6 धावा बनल्या तरी नक्कीच एक चांगलं टार्गेट सेट होऊ शकतं. परंतु सेमीफायनलची मॅच आहे. दोन्ही संघ दमखम दाखवतील. कारण का जर आपल्याला ही ट्रॉफीपर्यंत पोहोचायचं असेल, एक पाऊल अजून पुढे जायचं असेल तर आपल्याला या मॅचमध्ये चांगला खेळ हा करावाच लागेल. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज शबरीशला आपण पाहत आहे. सांघिक तिसरं षटक आहे. वैयक्तिक पहिलं षटक आहे. रणसंख्या 12 या आकड्यावरती रन बॉल इक्वेशन. स्ट्राईक एंडला श्यामनगर स्पार्टन संघाचा एक अति महत्वाचा खेळाडू आयकॉन ऑफ दी श्यामनगर स्पार्टन्स अर्जुन आरोळकर याला आपण पाहत आहे. अँडी दुसऱ्या बाजूला शबरीशच्या खांद्यावरती ती जबाबदारी आहे. येणाऱ्या 6 बॉलवरती रोखायचं आहे बॅटिंग करणाऱ्या संघाला. कारण सेमीफायनलचा थरार आहे. इथून जो जिंकेल तो फिनाले मध्ये. पहिल्या बॉलवरती पाहिलं तर पहिल्या बॉलवरती पुन्हा एकदा सिंगल धाव आले. अंपायरचा सिग्नल आलाय 1 आणि 1च्या माध्यमातून रणसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते 13-13 या आकड्यावरती. नक्कीच पहिल्या चेंडूवरती 1 धाव येते. सुरुवात तर 1 धावेनिशी केली आहे. कारण का आपण 4 किंवा 5 मॅच दिशानुसार मागच्या बघितले ना तर एकी देखील चौकार आला नाहीये. म्हणजे कोणी बॅटर जोखीम घेताना आपण पाहिला नाहीये या ठिकाणी. कारण का सिंगल डबल किंवा धावा येत आहेत तर जोखीम घेण्याची आवश्यकता नाहीये. तेच मात्र कुठेतरी मेरिटवरती क्रिकेट. परंतु अँडीजच्या माध्यमातून सकाळपासून एक बहारदार खेळ राहिलाय आणि तिची पुनरावृत्ती करताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. येणारे 5 चेंडू शेष. 5 चेंडू शिल्लक. इनिंग क्रमांक 1 मध्ये शबरीश नायर गोलंदाजी ट्रॅकवरती. समोर अर्जुन आरोळकर जो स्पर्धाचा संघाचा आयकॉन आहे. इथे पाहिलं तर ढकलून दिलं. बॉल निघून गेला पॉइंट मध्ये. अंपायरचा सिग्नल आपल्यापर्यंत येतोय. एक एक्स्ट्रा रन म्हणजेच गोशांकित झोन मधून धाव कंप्लीट झाले आणि रणसंख्या 1/4 14 या आकड्यावरती.
स्टेप आउट झाले, मोठा फटका खेळायचा होता, समोर क्षेत्ररक्षक आहे, लाजवाब अडवलाय आणि इथून जो आहे तो एक बॉल या षटकातील जरूर डॉट डिलिव्हर झालाय. धावसंख्या 14 आणि नक्कीच कुठेतरी एकेरी धावेचा घेण्याचा मानस असेल, कारण का जसं मी सांगितल्याप्रमाणे 18 चेंडूमध्ये 18 धावसंख्या बनली तरी सुद्धा एक चांगलं टार्गेट सेट होऊ शकतं. रात्रीचं सत्र आहे, नक्कीच थोडासा लाईटचा देखील प्रॉब्लेम होत असेल बॅटरना, परंतु आतापर्यंत कुठेतरी चांगली एक धावसंख्याकडे वाटचाल करताना हा संघ आपण पाहतोय. नक्कीच अनबिटन आतापर्यंत दोन्ही बॅटर या ठिकाणी आपण पाहतोय. 14 या आकड्यावरती एक चांगली पार्टनरशिप बीट घेतली. पहिल्या विकेटसाठी जो पाया रचलाय आणि चांगला पाया त्याच्यावरती कळस चढवण्याचं काम कोण करेल हे देखील पाहणं महत्वाचं आहे. हॅलो हॅलो शेख, इथे जर आपण पाहिलं तर निश्चितपणे फाउंडेशन मात्र या ठिकाणी उत्कृष्ट रचला गेलाय दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. आता फिनिशची जबाबदारी आहे. येणारे 2 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. धावा झाल्यात 15. शबरीशने या षटकामध्ये कमबॅक करून दिले. यावेळी फलंदाज बाद होतोय, विकेटचं पतन. नक्कीच कुठेतरी शेवटच्या 2 चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा मानस होता, परंतु त्याच्यामध्ये अपयशी राहिले आहे. संधी निर्माण तर झाली होती, परंतु संधीचं सोनं कोणी केले तर क्षेत्ररक्षणे चांगली फिल्डिंग केली आणि बॅटरला मात्र आउट केलंय. आपण जर पाहिलं अँडी तंबूच्या असायला परतील न्यू बॅटर, 1 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. या षटकातील धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली आहे. धावसंख्या 15, लॉस ऑफ 1 विकेट 15. शेवटच्या नक्कीच धावसंख्या 15. एका चेंडूवरती किती धावा येतील हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहावं लागेल. सांगितलंय आदरणीय सन्माननीय प्रसाददादा कोरगावकर यांचं देखील आगमन होते. आपण स्थानपन्न व्हायचं व्यासपीठावरती. आमचे कार्यकर्ते आहेत, त्यांना विनंती असेल. आणि नक्कीच पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं स्वागत असेल. चला जाऊया मॅचमध्ये. एक निर्णायक चेंडू दिशांसर बाकी असेल. या चेंडूवरती एकेरी किंवा दुहेरी धाव जरी आली, कारण का आपण जर पाहिलं बॉक्स क्रिकेटमध्ये एका एका धावेला खूप मोठं महत्त्व असतं आणि टेनिस क्रिकेटमध्ये पाहिलं ओरम आर मध्ये तर आपण जर पाहिलं तर षटकार आणि चौकारांची आतषबाजी होते, म्हणून एका एका धावेला खूप महत्त्व असतं. तर या फॉर्मॅटमध्ये एक एक धाव मोलाची आहे, कारण हा फॉर्मॅट थोडासा वेगळा आहे. एक एका धावेसाठी तुम्हाला फार मोठा संघर्षही करावा लागतो. शेवटच्या बॉलला पुढे एकदा फ्लिक केलंय, बॉल निघून गेलाय घोषांकित झोनमध्ये. पहिल्या इनिंगचा खेळ आहे, तो पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी सेमीफायनल 1 मधील संपलाय. रणसंख्या जर पाहिली तर 16 झाले. 17 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलं गेलंय. 17 धावा जर चेस झाल्या तर इथे आपण पाहत आहे तर श्यामनगर टायटन्स हा संघ फायनल मध्ये दाखल होईल आणि जर काही त्या धावा आहेत त्या डिफेन्स झाल्या तर श्यामनगर स्पार्टन्स हा मात्र फिनाले मध्ये दाखल होणारा संघही ठरेल. चला बॅटिंग बॅटर यायचंय. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे विनंती असेल, थोडीशी घाई करा. पंचांना देखील विनंती असेल, थोडीशी घाई करा, थोडासा विलंब होतोय. आपण जर पाहिले तर 10 वाजतायत.
नक्कीच आपण जर पाहिलं तर 10 वाजतायत घड्याळामध्ये. आम्ही देखील 9 वाजता आलोय. 12 तास झालेत. चला. चला विनंती असेल मॅच चालू करायची. चला दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. आपण पाहतोय फलंदाज दाखल एका बाजूला शबरीश आणि त्यांच्या बरोबरीने रोहन सावंत. ही प्रारंभिक जोड आहे. तर दुसऱ्या ट्रॅक वरती जर पाहिलं तर गोलंदाजी एंडला सगळं आयकॉन अर्जुन अँडी. चला 18 आणि 17 18 मध्ये 17 करायचे आहेत फायनलचा दरवाजा उघडण्यासाठी. कोणाचे प्रयत्न मैदानामध्ये सफल ठरतील. एका बाजूला चेस होतील, दुसऱ्या बाजूला डिफेन्स होतील. कोणता संघ बाजी मारेल, कोणता संघ या स्पर्धेच्या ग्रँड फिनाले मध्ये दाखल होईल याच्यावरती आता सर्व क्रीडा रसिकांच्या नजराही असणार आहेत. येणारे 18 बॉल सांगून जातील या स्पर्धेच्या फिनाले मध्ये दाखल होणारा कोणता दुसरा संघ असेल. पहिला बॉल समोर अर्जुन अँडी, शबरीश नायर. पहिला बॉल राऊंड द विकेट आले. पहिला बॉल जर पाहिला तर हलक्या हाताने किंवा पुश करत असताना बॉल निघून गेलाय गोशांकित झोन मध्ये आणि पहिल्याच बॉल वरती सिंगल न संघ श्यामनगर टायटन्स आपल्या धावांचं खातं पहिल्याच बॉल वरती उघडतोय. नक्कीच संघाचा श्रीगणेश झालाय पहिल्याच धावेवरती. कुठचाही संघ सकाळपासून पाहिलं ना दिशांत सर तर एका धावण्याची सुरुवात करतोय. म्हणजे जी सुरुवात आपल्याला बॉक्स क्रिकेटमध्ये म्हटली जाते त्या पद्धतीची सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच बॉल वरती केवळ ढकललं बॉलला एक धाव आले. रणसंख्या 1. अर्जुनचा पुढचा बॉल इथून पुन्हा एकदा ऑन साइडला फटका आलाय. सिंगल रणसंख्येमध्ये पुन्हा एकदा वाढ. धावा जाता होऊन जात आहेत अगदी 2 या आकड्यावरती. टार्गेट या मॅच मध्ये आहे 17 धावांचा. 18 मध्ये 17चं समीकरण आणि पहिल्याच 2 बॉलवरती सुरुवात लाजवाब बॅटिंग करणाऱ्या श्यामनगर टायटन्स या संघाची. स्पार्टन वर्सेस टायटन्स कोणता संघ फिनाले मध्ये दाखल होईल. शबरीश नायर या संघाचा एक महत्वपूर्ण खेळाडू आहे. आतापर्यंत अप्रतिम खेळ आणि शबरीच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. म्हणजे तुम्हाला मॅच जिंकण्यासाठी शबरीचा खेळ मॅच मधील एक महत्वपूर्ण फॅक्ट देखील राहणार. दुसऱ्या बाजूला अर्जुनच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. एखादी विकेट मिळवली पहिल्या षटकात तर निश्चितपणे कमबॅक होईल. तिसरा बॉल वरती हे एक सिंगल आले म्हणजे 1 न रणसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते 3 या आकड्यावरती. आणि नक्कीच पहिल्याच 3 चेंडूवरती आपण जेव्हा दुसऱ्या बाजूने विचार केला तर अर्जुनने सुरुवात केली होती. पहिल्याच 5 चेंडूवरती 5 धावा आल्या. आता मात्र अर्जुनच्या गोलंदाजीवरती पहिल्याच 3 चेंडूवरती 3 धावा दिशांत सर येत आहेत आणि नक्कीच एक चांगली सुरुवात धावा बनवायच्या त्या 17. नेक्स्ट बॉल फर्स्ट ओव्हर इज इन प्रोग्रेस. 3 बॉल आतापर्यंत खेळून झालेत. रणसंख्या 3 या आकड्यावरती स्थिर. क्षेत्ररक्षण मध्ये थोडासा हलकासा बदलाव स्ट्राईक एंडला शबरीश नायर साठी. राऊंड द विकेट ना अँडी पुन्हा एकदा ऑन अटॅक. या बॉलवरती ही सिंगल येईल म्हणजे हा लगातारच्या 4थ्या बॉलवरती डिक्लेरेशन घोषाकी झोन मध्ये बॉल निघून गेलाय. 4 बॉलवरती धावा झाल्या 4. अजूनही या मॅच मध्ये जवळजवळ 16 चेंडूचा खेळ 14 मध्ये 13 येणारे 14 चेंडू आणि करायचे 13 धावा. 14-13चे इक्वेशन आपण शिल्लक पाहताय. आतापर्यंत फक्त 4 धावेपर्यंत मजल मारले आणि नक्कीच आपण पाहतोय एक चांगली मॅच ही देखील आपल्याला तुम्हाला सर्वांना पाहायला भेटे. वाईट चेंडू डिलिव्हर होताना पाहतोय. खराब लाईन आणि खराब लेंथ. तर आपण जर पाहिलं तर नक्कीच खराब दिशा
दिशा से भटके तो मिलेंगे फटके, हे चित्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिशांसर आपल्याला पाहायला मिळते. ती दिशा फार महत्वाची आहे. अगदी या क्रिकेटच्या खेळामध्ये आणि माणसाच्या आयुष्यामध्ये वेगापेक्षा दिशेला फार महत्व आहे. आणि सध्याच्या घड्याळी दिशा खराब होते आणि इथे व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा पाहिला. रणसंख्या 5 या आकड्यावरती स्थिर. टार्गेट आहे मॅच मध्ये 17 धावांचा आणि त्याला डिफेन्स करत असताना थोडीशी मी म्हणेल की तारांबळ उडाले स्पार्टन संघाची. पुन्हा एकदा एक सिंगल धाव आले आणि रणसंख्या डॉट बॉल आले, सॉरी डॉट बॉल. शेवटचा बॉल इथे जर आपण पाहिलं तर मागचा बॉल होता डॉट. म्हणजे 5 चेंडूचा खेळ संपत असताना 5 या आकड्यावरती रणसंख्या स्थिर. 1 टू गो. पहिल्या षटकातील शेवटचा बॉल. शबरीश ऑन द स्ट्राईक एंड. अर्जुन आरोलकर आहे गोलंदाजी ट्रॅकवरती. शेवटच्या बॉलवरती फलंदाज डॉट बॉल. डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा झाल्यात फक्त आणि फक्त 5. आता 12 मध्ये करायच्यात 12 रन बॉल इक्वेशन. नितेश इन ॲट 2. सांघिक दुसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाज नितेश. समोर रोहन सावंत. या मॅच मध्ये करायचे 12 मध्ये 12. 12-12चं इक्वेशन आहे मॅच मध्ये. चला नितेश आहे गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिला बॉल. पहिल्याच बॉलवरती डिक्लरेशन घोषा की झोल मध्ये बॉल निघून गेलाय. रणसंख्या जाऊन पोहोचते 6 या आकड्यावरती. पहिल्या बॉलवरती सिंगल. दुसरा बॉल ही घोषांकित झोन मध्ये निघून गेलाय. म्हणजे रनांची जी संख्या आहे ती धावगती वाढत असताना रणसंख्या जाऊन पोहोचते 7 या आकड्यावरती. 7 ऑन द स्कोर कार्ड. ऑन दी स्कोर कार्ड. 6च्या सरासरी धावा करायच्यात. पुन्हा एकदा चांगला फटका. क्षेत्ररक्षण ही लाजवाब. आणि इथे आणखी एक जो बॉल आहे तो मैदानावरती झाला डिलिव्हर डॉट. नऊ मध्ये 10चं समीकरण. येणारे चेंडू शिल्लक राहिलेत 9. धावा करायच्या 10. 9 10. यावेळी टॅप केला बॉलला. समोरच्या दिशेने अडवला फटका. एक धाव मिळेल. रणसंख्या जर आपण पाहिली तर 1च्या मदतीनं
8 मध्ये 9चं इक्वेशन. येणारे 8 बॉल करायचे 9 धावा. रन झालेत 8 झालेत 8. 8 मध्ये 9चं इक्वेशन आहे. एखादा डॉट बॉल शोधायचा आहे गोलंदाज नितेशला. इथे टॅप केले बॉलला. बॉल सिंगल साठी मागे निघून गेलाय. रणसंख्येमध्ये पुन्हा एकदा वाढ होईल. 7 आणि 8चं समीकरण आहे. 7 आणि 8चं समीकरण आहे. येणारे 7 बॉल शिल्लक आहे. धावा करायचे 8. समोर आपण पाहतोय स्ट्राईक एंडला बॅटर रोहन. सात आणि 8 हे इक्वेशन मॅच मध्ये शिल्लक आहे. नितेश राऊंड द विकेट पुन्हा एकदा सज्ज आहे. श्यामनगरचा स्पार्टन संघ सध्याच्या घडीला गोलंदाजी करतोय. अप्रतिम फटका. बॉल निघून गेलाय सीमा रेषा पार. अप्रतिम जर्देदार हा चौकार. आता 4 करायचे 6 मध्ये 4. येणारे 6 चेंडू करायचे 4 धावा. सहा मध्ये 4 करायचे. शेवटचे 6 बॉल शिल्लक राहिलेत आणि गरज आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी तब्बल 10 धावांची. माफ करा 4 धावांची. सहा मध्ये आता 4 डिफेन्स करत करायचे असताना तर गोलंदाजी ट्रॅकवरती विजय. तर विजय मिळवण्यासाठी डॉट बॉल महत्वपूर्ण आहे. येणारे 6 चेंडू मैदानावरती शिल्लक राहिले. धावा करायचे 4. स्पार्टन्स के टायटन्स कोणता संघ या स्पर्धेच्या फिनाले मध्ये पाहायला मिळेल तर विजयच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. तर विजयने जर इथे काही कमाल केली, विजयने जर इथे काही जादू केली तर कमबॅक निश्चितपणे असेल. पहिला बॉल निघून गेला गोशांकित झोन मध्ये म्हणजे 1 धाव येईल. इक्वेशन मध्ये थोडासा बदलाव होईल. येणारे 5 बॉल 5 मध्ये 3चं इक्वेशन आहे. येणारे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी करायचे आता 3 धावा. पाच मध्ये 3 समीकरण आहे शिल्लक या मॅच मध्ये. विजयच्या खांद्यावरती पुढे जबाबदारी. ओव्हर द विकेट ना हा बॉल वाईड आहे म्हणजे एक एक्स्ट्रा रन टोटल मध्ये ऍड. आता इथे थोडासा बॅकफुटला जाणवतोय स्पार्टनचा संघ कारण 5 मध्ये करायचे फक्त आणि फक्त 2 धावा. चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत तब्बल 5 आणि धावा गरज आहे 2 धावांची. तर इथून स्पार्टन संघाला एखादी कमाल करावी लागेल. डॉट बॉल विकेट त्याच्यानंतर उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण ही मैदानावरती येणं फार गरजेचं आहे कारण थोडंसं बॅकफुटलाय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये स्पार्टन संघाचा खेळ खूप लाजवाब राहिला. मात्र सेमी मध्ये थोडासा बॅकफुटला आहे. टॅप केल्या बॉलला स्कोर यावेळी टाईट पाहायला मिळते म्हणजे आता 1 धावेची गरज आहे. 4 मध्ये 1 कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियमही आहे त्याच्यामुळे येणाऱ्या 4 बॉल वरती
आता एक धाव आहे ती 1 रन्स मात्र कंपल्सरी करायची आहे बॅटिंग करणाऱ्या श्यामनगर टायटन्स या संघाला. 4-1 इक्वेशन. विजय गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. शेवटच्या क्षणांमध्ये ही स्पर्धा इथेही फटका जिंकून गेलाय गोष्ट किती रन मध्ये आणि फिनाले मध्ये दाखल होणारा संघ आहे त्या संघाचं नाव आहे श्यामनगर टायटन्स. मॅन ऑफ द मॅच साठी रोहनला विनंती आहे. मॅन ऑफ द मॅच साठी रोहन आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊन आपला मॅन ऑफ द मॅच प्लीज कलेक्ट करा.